आजचा जो आपला वेबिनारचा विषय आहे तो म्हणजे भूगोलामध्ये नकाशा वाचनाचे महत्व। आजपर्यंत आपण विविध प्रकारचे नकाशे पाहिले असतील, बरोबर आहे। आणि खास करून स्मार्टफोन आता प्रत्येकाच्या हातात आहेच, त्यामुळं गुगल मॅपशी नेहमी आपला संबंध असतोच। प्रत्येक वेळी नवीन ठिकाणं एक्सप्लोर करणं, त्या ठिकाणांना भेट देणं, तिथं काही वेगवेगळे जे काही ठिकाणं असतील त्या ठिकाणांचा काय करणं, त्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं, ह्या गोष्टी आपण करतोयच। आता इमॅजिन करा पूर्वीच्या काळी काय असेल, नकाशे नव्हते, काही नव्हतं, मोबाईल नव्हते सोडून द्या, पण जे काही पुस्तकं होते नकाशांची तीही बऱ्याच लोकांकडे नव्हती। आपण साधारणपणे असं म्हणूया की जे काही शाळेतली मुलं आहेत त्यांचे जे काही भूगोलाचे पुस्तक आहेत त्यांच्यामध्येच स्पेसिफिक काही जिल्हे, काही राज्य, भारत देश असे एवढे नकाशे मिळायचे, पण ते पण कसे असायचे, खूप कमी माहिती असणारे असायचे। मग नंतर नकाशांचं स्वरूप दिवसेंदिवस बदलायला लागलं, 3D मध्ये कन्वर्ट झाले। आता तर ते काय गुगलचा स्ट्रीट व्ह्यू एक अशा टाईपचा पण नकाशा आहे, भारतातल्या बऱ्याच शहरांमध्ये त्यांनी तो सुरू पण केलेला आहे। म्हणजे काय, एक्झॅक्टली तुम्ही ज्या ठिकाणाला तुम्हाला जायचंय, भेट द्यायची आहे, त्या ठिकाणचं तुम्ही जर लोकेशन टाकलं आणि ते स्ट्रीट व्ह्यू ऑन केलं की तुम्हाला तिथला त्या बरोबर रस्त्याने त्याच्या दोन्ही बाजूला कुठली दुकानं आहेत, कुठली घरं आहेत, कुठले काही ऐतिहासिक गोष्टी आहेत, काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे काय होतं, त्या गोष्टी आपल्याला मेमराईज व्हायला लागतात, म्हणजे लक्षात ठेवायला मदत होते, बरोबर। मग अशाच गोष्टींचा आपल्या अभ्यासासाठी का वापर करून घेऊ नये, करायला पाहिजे ना। स्मार्ट स्टडी जे आपण एक ऐकतो ना, बऱ्याच वेळा लोकांकडून ऐकतो की काय करायचं, जे आपण रेग्युलर अभ्यास करतो असा अभ्यास न करता काय करा, स्मार्ट स्टडी करा। तुम्ही स्टडी तर करताय पण त्याला आणखीन स्मार्ट बनवा। मग स्मार्ट बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, बऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत। कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, काय वाचायला नकोय, ह्या गोष्टी तर आहेतच। पण असं स्पेसिफिक ज्यावेळी आपण एखाद्या विषयांच्या बाबतीमध्ये बोलायला लागतो त्यावेळी मग आपल्या लक्षात येतं की काही स्पेसिफिक असे विषय आहेत की ज्यांना काही स्पेसिफिक गोष्टींची गरज आहे। त्यापैकी एक आपला भूगोल, या भूगोलाला गरज आहे ती म्हणजे नकाशाची। आलं लक्षात, नकाशा वाचला तरच भूगोल लक्षात राहतो। आता तिकडे जाण्या अगोदर पहिलं एक काम करूया, आपण जाऊया आपल्या सिलेबसकडे। आपला अभ्यासक्रम जो काय आहे तो पाहूया पहिला, ओके। आता अभ्यासक्रमामध्ये काय सांगितलं यांनी, सरळ सरळ काही छोट्या छोट्या गोष्टी यांनी मेन्शन केलेल्या आहेत। पाहायला गेलं तर एवढाच अभ्यासक्रम आहे आपला। काय सांगितलं, पहिलं एकच स्टेटमेंट, एकच वाक्य की जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये। काय म्हणतोय बघा, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची। त्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण, जे काही प्रमुख नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचं वितरण दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यासह, म्हणजे स्पेशली भारतीय उपखंडाला तिथं मेन्शन केलेलं आहे। आणि त्यानंतर पुढे जगातील विविध भागातील प्राथमिक तसेच द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, यामध्ये परत इन ब्रॅकेट काय आहे, भारतासह, म्हणजे भारताला महत्व अधिक आहे, ओके। आणि त्यानंतर मग पुढे आणखीन काही गोष्टी मेन्शन केल्या, त्यामध्ये बघा भूकंप आहे, सुनामी आहे, ज्वालामुखी हालचाली असतील, चक्रीय वादळे असतील, अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, काय म्हणतो, त्यांचे स्थान आणि महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये, त्याचबरोबरीने जलाशय, हिमनग यासह तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल, अशा बदलांचा परिणाम। किती 5-6 ओळीमध्ये असणारा सिलेबस आहे। तसं पाहायला गेलं तर किती दिसतो, फक्त 5-6 ओळीच आहेत, जास्त काही एक्स्ट्राचं नाही आहे। पानभर 2-4 पान असं सिलेबस आहे, एवढं हे करायचंय, एवढा सिलेबस नाही, आटोपशीर तेवढाच मर्यादित स्वरूपामध्ये असणारा सिलेबस आहे। डिकोडिंगचा व्हिडिओ तुमच्याकडे असेलच, युट्यूबवरती आपण टाकलेला होत असतो, तो पाहून घ्या वाटलंच तर त्या डिकोडिंगसाठी। त्यानंतर मग महत्वाचा आणखीन एक टप्पा तो म्हणजे की वेटेज, किती वेटेज आहे, किती प्रश्न विचारले जातात। कारण आता आपण स्मार्ट तर झालेलंच आहे, बरोबर। आपण काय करतोय, PYQ, किती प्रश्न विचारले जातात भूगोलाला,
पेपर 1 मध्ये आपल्याला भूगोल येतो, बरोबर. मग त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातात, किती महत्व द्यायला पाहिजे, मग एवढे जर प्रश्न येत असतील तर त्यापैकी मग आपण अभ्यास पण कसा केला पाहिजे, हे तिथून आपली एक स्ट्रॅटेजी तयार होते. मग प्रश्नांकडे जाऊया. इथं मार्क्स आपण डायरेक्ट कन्सिडर करतोय. 250 मार्काचा आपला पेपर आहे. त्यामध्ये 2017 साली 105 मार्क भूगोलासाठी होते. त्यानंतर 2018 साली 100 मार्क होते. 2019 ला परत 100 मार्कच होते. त्यानंतर 2020 चा विचार केला तर परत 100 मार्क्स होते. 2021 ला परत 95 मार्क्स होते. त्यानंतर 2022 ला परत 95 आणि 2023 मध्ये 100 मार्क. म्हणजे सरासरी ऍव्हरेज जर आपण काढलं तर साधारण हे 95 ते 100च्या घरामध्ये जातं, बरोबर. म्हणजे चांगलंच वेटेज आहे भूगोलाला. आणि भूगोल हा असा विषय आहे ना की जे अवतीभोवती आहे त्याच्याशीच रिलेटेड असणारा हा विषय आहे. ज्या गोष्टी आपण पाहतोय, अनुभवतोय, ज्या प्रकृतीमध्ये आपण राहतोय त्याच्याशी रिलेटेड असणारा हा विषय आहे. ओके. मग याच भूगोलाचा नकाशा वाचनाशी कसा संबंध आहे ते देखील आपल्याला पाहायचंय. ओके. आता पहिला प्रश्न येतो तो म्हणजे नकाशा वाचन कसे करावे. पण त्याच्या अगोदर मी आणखीन एक प्रश्न विचारेन तुम्हाला की नकाशा वाचन का करावे, का करायचं नकाशा वाचन. आमच्याकडे रेफरन्स बुक आहेत, आम्ही ते वाचतो, का तुमचा नकाशा वाचायचा. रेफरन्स बुकचं जरी तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी जिथं जिथं गरजेचे आहेत तिथं त्या पद्धतीने नकाशे बनवून त्यांनी दिलेले असतात, जेणेकरून जो तुम्ही अभ्यास करताय ते अभ्यास करत असताना काही भौगोलिक स्थान असतात, काही पर्वतरांगा असतात, काही नद्या असतात, काही धरणं असतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना ही सर्व ठिकाणं त्या भूभागावरती, त्या नकाशावरती कुठं आहेत एक्झॅक्टली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याचा फायदा असा होतो आपल्याला की आपण जे वाचतोय, जे अभ्यासतोय त्या गोष्टी त्या नकाशावरती पाहिल्यानंतर त्या पटकन आपल्या लक्षामध्ये राहायला मदत होते, पटकन आपल्या लक्षात राहायला मदत होते. आणि याचा दुसरा एक परिणाम असा होतो की जो काही आपण अभ्यास करतोय तो रिव्हिजन करते वेळी परत ते आपल्याला पुस्तक वाचायची गरज नाहीये संपूर्ण. तुम्ही तो फक्त नकाशा घेतला, त्या नकाशावरती एक ओव्हरलुक केलं, कुठं कोणत्या गोष्टी आहेत, कुठं कोणत्या खनिजांचे प्रकार आहेत, कुठं कोणतं पीक घेतलं जातं, कुठं पावसाचं प्रमाण कसं आहे, कुठं कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात, ह्या सर्व गोष्टी आपण त्या नकाशावरती म्हणजे एकतर ऑलरेडी भेटतं पण तसं, किंवा तुम्ही ब्लँक नकाशे घेऊन, कोरे नकाशे भेटतात, त्या कोऱ्या नकाशांवरती स्वतःच्या हाताने ती रंगरंगोटी करू शकता. रंगरंगोटी म्हणतोय मी, म्हणजे स्वतः आपण ते लिहून ठेवायचं. याचा फायदा असा होतो की त्या गोष्टी पटकन आपल्या लक्षात राहतात. कुठल्याही संदर्भाने जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला पटकन आठवतं, लगेच आपण ते व्हिज्युअलाइज करू शकतो त्या गोष्टी. डोळे बंद केले की तो संपूर्ण नकाशा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. भारतासंदर्भात प्रश्न असेल, भारतासंदर्भातले जर नद्यांसंबंधित प्रश्न असेल, उत्तर भारतातल्या नद्यांसंदर्भित प्रश्न असेल, डोळे बंद करा आणि फक्त उत्तर भारताचा नकाशा आठवा. त्यामध्ये असणाऱ्या सर्व नद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांची वाहण्याची दिशा, त्यांचं उगम स्थान, त्यांची एकूण लांबी, त्या कोणत्या राज्यातून प्रवास करतात, ह्या सर्व गोष्टी काय होतात आपल्याला लगेच काही क्षणामध्ये आपल्या डोळ्यासमोर येतात. ही पॉवर आहे त्याची. म्हणजे एक वेळेसच काय करा, व्यवस्थित शांत चित्ताने रेफरन्स बुक वाचा. पण ते रेफरन्स बुक वाचत असताना नकाशा तुमचा स्वतःचा एक नकाशा समोर ठेवा. मी खास करून नेहमी एकच गोष्ट सांगतो विद्यार्थ्यांना की भूगोलाचा अभ्यास करताय ना तर डोळ्यासमोर नकाशा हा असलाच पाहिजे, नाहीतर मग तुमच्या अभ्यासाला ना 0 व्हॅल्यू आहे. मग बसा रट्टा मारत, बसा पाठांतर करत. पाठांतर करायचं नसेल, चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं असेल आणि चांगल्या पद्धतीने त्या कन्सेप्ट जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला नकाशा तुमच्या समोर असलाच पाहिजे, नकाशा तुम्हाला वाचता आलाच पाहिजे. आलं लक्षात. मग आता परत प्रश्न, नकाशा वाचन कसे करावे. आता तेच वाचायचं आपल्याला नकाशा. आता तुमच्या समोर हा एक जगाचा नकाशा आहे. काय दिसतं या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला, कोणकोणत्या गोष्टी दिसतात सांगा बरं. काय काय दिसतं कमेंट करा. मी थोडंसं बाजूला होतो आणि कमेंट करा तुम्ही की काय काय दिसतं तुम्हाला इथं.
ठीक आहे, आता मी सांगतो काय काय दिसतं इथं. तुम्ही रेखावृत्तांचा अभ्यास करताय, विषुववृत्त, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. पहिला आपण तिकडे जायचं. कुठे दिसतोय तुम्हाला विषुववृत्त? या भागातून गेलेलं दिसतोय विषुववृत्त. तो पहिला लक्षात आला पाहिजे, हे विषुववृत्त गेलेलं आहे. शून्य अक्षाचं जे अक्षवृत्त आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. हे विषुववृत्त इथून गेलेलं आहे, हे 0 अंशाचं आहे, बरोबर. मग आता हे इथून गेलं, मग आपलं ऑब्झर्वेशन लगेच याच्यानंतर मग आपण पुढे वाचतोय ना, आणखीन अभ्यास करतोय. कोणकोणत्या खंडातून जातं? ते म्हणतात की दक्षिण अमेरिका खंडातून जातं, आफ्रिका खंडातून जातं, त्यानंतर इंडोनेशिया म्हणजे साऊथ एशिया जो आहे आपला, त्या एशियात विचार केला तर इंडोनेशिया वगैरे ह्या देशातून जातं. हे क्लिअर आहे. मग परत देश जर विचारात घेतले, कोणकोणते देश येतात, मग ते आपण तिथं वाचतोय. मग इथं बघायचं येऊ कुठं कुठं तो देश आहे. हा इक्वेडर म्हणतोय का? हा इथं इक्वेडर आहे. कोलंबिया म्हणतोय का? हा इथं कोलंबिया आहे. इथं ब्राझील म्हणतोय का? येस, ब्राझील पण आहे इथं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कांगो आहे, त्यानंतर इतर मग आफ्रिकेतले देश असतील, त्यानंतर इंडोनेशिया असेल. हे असंच 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 हे आपण वाचून घेतलं. त्यानंतर महत्वाचे आणखीन 2 वृत्त आहेत. कोणते असतील? एक आहे मकर वृत्त आणि एक आहे कर्क वृत्त. कर्क वृत्त कुठे येतं? तर उत्तरेकडे येतं. आता या विषुववृत्ताचं परत सगळ्यात महत्वाचं काम काय असतं? या विषुववृत्ताने पृथ्वीला ना 2 भागामध्ये याची विभागणी केली. एक आहे उत्तर गोलार्ध, एक आहे दक्षिण गोलार्ध. कशामुळे झाली विभागणी? या 0 अंशाच्या अक्षवृत्तामुळे झाली. आपण पुस्तकात वाचलं, पण एक्झॅक्ट मध्ये आपल्याला माहितीच नाही कसं झालं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये होत नाही, 2 भागात विभागणी झालेली नाहीये. पण हे काल्पनिक जे काही वृत्त आहेत यांनी काय केलं? 2 भागामध्ये विभागणी केली. म्हणून तर आपण म्हणतोय ना, भारताचं स्थान कुठं आहे? तर भारताचं स्थान आहे उत्तर गोलार्धामध्ये. मग उत्तर गोलार्ध कोणी केला? तर या अक्षवृत्ताने केला. मग याचं एवढंच महत्व आहे का? नाही हो, आणखीन खूप महत्व आहे. विषुववृत्तावरती हवामान कशा पद्धतीचं असतं आपण वाचतो, हवामानाचा अभ्यास करतो, त्यावेळी मग विषुववृत्तावरती हवामान कशा पद्धतीचं आहे? उष्ण असतं. का उष्ण असतं? कशामुळे? तर हा भाग काय आहे? पृथ्वीचा सेंटरचा भाग आहे. या भागावरती सूर्यकिरण लंबरूप पडतात, त्यामुळं अधिक उष्णता मिळते. त्यामुळं काय होतं? उष्ण हवामान असतं. मग या उष्ण हवामानाचा आणखीन काय परिणाम होतो? इथं वर्षाचे 12ही महिने पाऊस पडत असलेला दिसतो. का बरं असं होतं? दुपारनंतरच पाऊस पडतो. का असं होतं? मग असे जे काही आपण अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो, रेफरन्स बुक मधून आपण ह्या गोष्टी करत असतो, आपल्या लेक्चरमध्ये ह्या गोष्टी करत असतो, त्यावेळी मग आपल्या समोर जर हा नकाशा असेल तर हा नकाशामुळे काय होतं? त्या गोष्टी ज्या तिथं अभ्यासतोय त्या पटकन आपल्या लक्षात राहतात. आता हे विषुववृत्त म्हणलं, मी बाजूला सरकलो, तुम्हाला विचारलं की सांगा कोणकोणत्या खंडातून गेलं, डोळे बंद करायला लगेच तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतं. हा ह्या खंडातून गेलेला आहे. मग जाऊया कर्कवृत्ताकडे. कुठं आहे ते? 23.5 अंशावरती आहे कर्कवृत्त. म्हणजे एक्झॅक्टली या इथून जातं ते, असं भारतामधून पण जातं ते. किती आहे? 23.5 अंशावरती. हे झालं कर्कवृत्त. मग खाली आल्यानंतर मकर वृत्त, मग तेही 23.5 अंशावरती इथंच असणार आहे. हा सर्वाधिक महत्वाचा असणारा भाग आहे. आपण अभ्यास करतोय, याचं महत्व काय? आता आपल्याला वाटेल नाही, आपल्याला युपीएससी करतोय, एमपीएससी करतोय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न करतोय, ह्या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत, मी असं लक्षात ठेवतो. असं लक्षात राहत नाही. बघाव्या लागतात, वाचाव्या लागतात आणि डोळे उघडे ठेवून बघाव्याही लागतात. जसं डोळे उघडे ठेवून वाचण्याचा प्रयत्न करतो, तसाच डोळे उघडे ठेवून त्या नकाशावरती बघण्याचा पण प्रयत्न करा. ते समजून घ्या. एक वेळेस जर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात, वाचलात, लेक्चर बघितलं, हे लक्षात ठेवलं, परत ना कधीच विसरत नाही तुम्ही, कधीच विसरत नाही ह्या गोष्टी. मग यांचा इथं असणाऱ्या जे काही भूभाग आहेत, या भूभागावरती काय परिणाम होतो यांचा? दिसायला तर काल्पनिकच आहे त्या रेषा, पण यांचा काहीतरी परिणाम होतोच ना. मग काय काय परिणाम आहेत ते आपण अभ्यास करतो, मग त्या गोष्टी आपण समजून घेतो. पण जो काही अभ्यास करतो तो समजून घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आता हे झालं अक्षवृत्तांसाठी. आता रेखावृत्ताचा जर विचार केला तर 0 अंशाचं रेखावृत्त जे आहे ते या भागामधून असं इथं गेलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. आता हे टाइम झोन सरळ ठरवण्यासाठी याने काय केलं तर याने काल्पनिक 2 भागामध्ये विभागणी केली पृथ्वीची. कुठं? एक आहे पश्चिम गोलार्ध, दुसरा आहे पूर्व गोलार्ध. मग आपण भारताचं स्थान सांगतो. काय सांगतो आपण? भारताचं स्थान
भारताचं स्थान हे पृथ्वीच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व का, तर इथून याने विभागणी केली आणि अशा पद्धतीने हे झालेलं आहे. बरोबर. आता हे रेखावृत्त समजून घेतले, खूप म्हणजे बेसिक गोष्ट आहे तसं पाहायला गेलं तर. आता थोडस ऍडव्हान्स कडे जाऊया. आता काय करू, थोडं ऍडव्हान्स कडे जाऊया. हा आहे आपला दक्षिण अमेरिका खंड, हा उत्तर अमेरिका खंड, हा आफ्रिका खंड, हा आशिया खंड, इथं आहे परत युरोप खंड, त्यानंतर इथं आहे आपला ऑस्ट्रेलिया खंड आणि खालच्या बाजूला जो आहे दक्षिणेकडे तो आहे आपला अंटार्क्टिका खंड. हे खंड आता ज्यावेळी आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या समोर पहिला हेच येतं. प्राकृतिक भूगोलापासूनच आपण सुरुवात करतो. मग पहिला उभा राहतो तो म्हणजे पॅन्जिया खंड. तर पॅन्जिया नावच नाही ऐकलं कधी आपण, जरी ऐकलं असेल तर मग त्या पुढे माहितीच नाहीये. मग यांचं विभाजन कशा पद्धतीने झालं बघा बरं. आता ऑब्झर्व करा, जो काही अल्फ्रेड वेगनरने सिद्धांत मांडला होता की पॅन्जिया हा महाखंड एकच खंड होता. पृथ्वीची ज्यावेळी उत्पत्ती झाली किंवा पृथ्वीची निर्मिती झाली त्यानंतर त्या महाखंड पॅन्जियाचं विभाजन झालं. काय झालं, विभाजन झालं. आणि त्या विभाजनानंतर हे जे काही आत्ताचं आपल्याला जग दिसतं अशा पद्धतीने ह्या खंडांची निर्मिती झाली. या खंडांचं वहन कशा पद्धतीने झालं, त्या प्लेट्स जो म्हणतो ना आपण टेक्टॉनिक प्लेट्स, भूपट्ट विवर्तनिका सिद्धांत जो म्हणतो आपण, मग तो समजून घ्यायचा असेल तर हे तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. नुसता नाही तर आपला अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत वाचतोय, काय सांगतोय अल्फ्रेड वेगनर, हा पॅन्जिया नावाचा एक महाखंड होता. कुठं होता माहितीच नाही आपल्याला. मग तो पाहावा लागेल नकाशावरती पहिला, हा आहे पॅन्जिया. मग याचं विभाजन, कारण काय आहेत, कुठलं बल होतं त्याला वहन होण्यासाठी, मग कशा पद्धतीने ते वहन झालं, कोणत्या दिशेने वहन होत गेलं, कशा पद्धतीने मग आपल्या हिमालय पर्वताची निर्मिती झाली. एक प्रश्न असा आला होता, भारतीय उपखंडाचं म्हणजे भारताला किंवा भारतीय भूमी जी आहे या भारतीय भूमीला भारतीय उपखंड का म्हणलं जातं, काय कारण आहे. त्याचं कारण या जो महाखंड आहे ना पॅन्जिया त्याच्यामध्ये लपलेलं आहे. कारण भारत हा देखील काय होता, या महापॅन्जिया खंडाचा एक भाग होता. त्यानंतर त्याचं वहन होत गेलं, या इथून अशा दिशेने अशा दिशेने अशा दिशेने वहन होत गेलं आणि येऊन शेवटी हा काय झाला, या युरोशिया म्हणजेच युरोप आणि आशिया या खंडाला येऊन त्याचं काय झाला, आघात झाला, त्याचा धडक झाली त्याची, आणि मग हिमालय पर्वताची निर्मिती झाली. हे आपण वाचतो, अभ्यासतो, समजून घ्यायचंय, व्हिज्युअलायझेशन करायचंय. हे अशा पद्धतीने नकाशा तुम्हाला मदत करतो. असाच नकाशा वाचायचा असतो. स्वतः ऑलरेडी असणारे नकाशे तर रेफर कराच, पण स्वतःचे ब्लँक नकाशे हे करा की ज्यावरती तुम्ही स्वतः ह्या सर्व गोष्टी करू शकता. आता जे म्हणतो ना रंगरंगोटी, त्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर मग हा ऑस्ट्रेलिया खंड पण आपलाच भूभागाचा एक भाग होता, भूखंडाचा. त्यानंतर तो वेगळा झाला, तो वाहत गेला. मग आता हा पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये काय झाला येईल आपला तो अभ्यासाचा भाग झाला. पण आपल्याला मदत कशी होते, आता कळालं. आता मी ज्या पुसट छोट्या छोट्या गोष्टी इंट्रोडक्शनसाठी सांगतोय तुम्हाला क्लिक होत जातं. हे असं आहे, हे इथं घडलं होतं, हे असं, त्यामुळे नंतर हे याचं वहन झालं. मग त्याच्या पाठीमागचे बऱ्याच गोष्टी आहेत, सिद्धांत कसा मांडला त्यांनी, काय काय गोष्टी केल्या, मग ते आपल्याला लक्षात येतात. पण ते अभ्यास करत असताना, समजून घेत असताना नकाशा जर समोर असेल तर चांगल्या पद्धतीने ते आपल्याला लक्षात राहतं. बरोबर आहे ना. त्यानंतर आणखीन पुढे जाऊ. आता जगातले आता सर्वात मोठे महासागर, आता खूप साधी गोष्ट आहे पण इथे क्लिअर दिसतात. साऊथ पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, इंडियन ओशन आहे. मग हे महत्वाचे काही महासागर आहेत की जे तुम्हाला नकाशावरती पाहिल्यानंतर त्यांचं एक्झॅक्ट स्थान लक्षात येतं. मग त्यांच्या असणारे किनारे कोणकोणत्या देशांना लागून आहेत ते पण आपल्याला लक्षात येतात. कोणता महासागर कोणत्या दोन खंडांच्या मध्यातून जातो किंवा कोणते खंडाने खंडाने आपण त्या महासागरांना वेगळं केलेलं आहे इतर महासागरांपासून. त्यानंतर आपला हा इंडियन ओशन, ज्याला आपण हिंदी महासागर म्हणतो, मग याच्यापासून भारताचं स्थान, त्याचं महत्व, या सर्व गोष्टी याचा पण आपल्याला अभ्यास करायचा. सागरशास्त्र म्हणून आपल्याला यामध्ये सेपरेट टॉपिक आहे ज्यामध्ये या संपूर्ण महासागराचा आपल्याला काय करायचं, इन डिटेल डीप मध्ये सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा. आलं लक्षात. त्यानंतर जगातले काही महत्वाच्या पर्वतरांगा पण आहेत. मग त्या पर्वतरांगांची स्थानं, त्यांचं एकूण असणारं अंतर, त्यांची इतर काही असणारी वैशिष्ट्य वाचतो आपण,
अभ्यासतो आपण, पण ते एक्झॅक्टली आहेत कुठं? अँडीज पर्वतरांग कुठे म्हणले की हा आहे रे, कुठंतरी वाचलंय मी की त्याची लांबी एवढी एवढी किलोमीटर आहे, जगातले सर्वाधिक जागृत ज्वालामुखी त्या अँडीज पर्वतरांगेमध्ये आहेत. कुठं आहे पण अँडीज पर्वतरांग? हा आहे, दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे कुठेतरी. कुठल्या दिशेला आहे पण? पश्चिम दिशेला का पूर्व दिशेला काहीतरी आहे असं वाचल्यासारखं वाटतं. पण ते अभ्यास करत असताना जर तुम्ही इथं पाहिलं, अरे रे रे, इथून गेली का अँडीज पर्वतरांग? ओके ठीक आहे, राहिलं परफेक्ट लक्षात. त्यानंतर मग रॉकी पर्वतरांग, अरे अच्छा इथून गेलेली आहे का रॉकी पर्वतरांग? बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आपल्याला हिमालय माहिती आहे, भारताच्या डोक्यावरती असा पसरलेला हिमालय, बरोबर, अशा पद्धतीने पसरलेला आहे, तो लक्षात येतो. पण त्याच्या पलीकडे आणखीन काही महत्वाच्या रांगा आहेत ज्या अशा पद्धतीने इथून अशा या दिशेने इकडे अशा गेलेल्या आहेत. इथे काहीतरी महत्वाचा भूभाग आहे. तो आपण ज्यावेळी अभ्यास करत असताना नकाशा समोर ठेवतो ते परफेक्टली लक्षात राहतं. त्याच्याबद्दल असणारे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात राहायला मदत करतात. त्या पर्वतांची वैशिष्ट्ये काय आहेत, ती वैशिष्ट्य तिथं नसली तरी तुम्ही लिहून ठेवू शकता. स्वतंत्र एक एक नकाशा घ्या, त्याच्यासाठी लिहा तिथं याचं काय वैशिष्ट्य आहे, कशामुळे याची निर्मिती झाली, निर्मिती होण्यापाठीमागे काय कारण होतं ते समजून घ्या, लिहा तिथं, मेन्शन करा. ज्यावेळी मग तुम्ही काय कराल, जगाचा भूगोल विचार कराल, त्यावेळी जगाचा प्राकृतिक असो राजकीय असो, नुसतं तो नकाशा समोर ठेवला की अख्खं जग तुमच्या उभं समोर राहतं. मला लक्षात, म्हणजे अशा पद्धतीने अभ्यास करायला आपल्याला मदत करतो. हा झाला जगाचा. आता जाऊया थोडंसं भारताच्या नकाशाकडे. काय सांगतो बरं भारताचा नकाशा आपल्याला? या नकाशाचं अनालिसिस करूया थोडंसं. स्टेट्स तर दिसतातच आहेत आपल्याला, बरोबर आहे. राज्य सर्वात महत्वाचा पहिला इम्पॅक्ट तिथं होतो आपला. राज्य दिसलं, आपण अभ्यास करतोय. मुळात भारताच्या भूगोलाची सुरुवातच प्राकृतिक भूगोलापासून होतोय. भारताचं जे काही 5 भागामध्ये विभाजन केलेलं आहे ते सर्वात महत्वाचं ठरतं. मग ते 5 भाग कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने डिवायडेशन केलं जातं, मग तुम्ही अभ्यास करताय. भारतीय किनारी प्रदेश कुठे होतो, या दिशेने दिसतोय. भारताची रचनाच मुळामध्ये काय आहे, एक द्वीपकल्प म्हणून आहे, ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी असतं. या बाजूला आपला अरबी समुद्र आहे, या बाजूला बंगालचा उपसागर आहे, आणि या बाजूला खालच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, म्हणून हा द्वीपकल्प. भारताचा जो काही किनारी प्रदेश आहे तो या भागामध्ये येतो. ओके. त्यानंतर भारताचं महावाळवंट आहे, कुठे होते, या भागामध्ये आपल्याला दिसून येतं, या भागामध्ये असलेलं दिसून येतं. भारतीय मैदानी प्रदेश कुठे हो, या भागापासून ते या भागापर्यंत ते मैदानी प्रदेश पसरलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय जे काही पठार आहे ज्याला डेक्कन प्लॅट्यू म्हणतो आपण, तो कुठे हो, तर या भागामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. करतोय ना आपण अभ्यास, या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. मग सर्व गोष्टी मेन्शन करून ठेवा. भारताचे जे काही महत्वाचे बेट आहेत ती कुठे येतो, तर या भागामध्ये आहेत. आपण अभ्यास करतो ते आपल्याला स्थान माहिती पाहिजे. नाहीतर बंगालच्या उपसागरामध्ये कुठली बेट आहेत, लक्षद्वीप आणि लक्षद्वीप बेट आहेत. आणि अरबी समुद्रामध्ये कुठली बेट आहेत, अंदमान आणि निकोबार बेट आहेत. असं म्हणलं की बघ काय झालं, अभ्यास तर आहे, फक्त काय स्थान निश्चित यायला लक्षातच नाही, एक्झॅक्टली कन्फ्युज होतो. पण मॅप बघितल्यानंतर लक्षात येतं, अरे नाही बरोबर आहे. काय आहे, अंदमान निकोबार बेटे जे आहेत ते बंगालच्या उपसागरामध्ये त्यांचं स्थान आहे, आणि लक्षद्वीप जी बेट आहेत त्यांचं स्थान अरबी समुद्रामध्ये आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत पण कन्फ्यूज खूप करतात. नकाशा बघितला, परफेक्ट लक्षात राहतं, बरोबर. त्यानंतर मग भारतामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. काय महत्वाच्या पर्वतरांगा आहेत भारतामध्ये. कोणकोणत्या पर्वतरांगा आहेत, सर्वात पहिली सुरुवात होते ती म्हणजे हिमालय पर्वतरांगेपासून. कुठे तिचं स्थान, भारताच्या उत्तरेकडे. कुठे एक्झॅक्टली, कशा पद्धतीने त्याचा विस्तार झालेला आहे, या अशा पद्धतीने विस्तार झालेला आहे. किती रांगांपासून बनलेली आहे होती, म्हणतात बाबा 4-5 काहीतरी बनलेली आहे. पण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी लक्षात येतं, अरे नाही, इथं भरपूर रांगा आहेत, वेगवेगळ्या तुटक तुटक रांगा आहेत. परत यांच्या उंचीमध्ये परत फरक पडतो. आपण म्हणतो की नाही, जम्मू काश्मीरच्या भागामध्ये सर्वाधिक उंच शिखर आपल्याला दिसून येतं भारताच्या बाबतीमध्ये. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो ते बंगाल, नेपाळच्या इथे गेल्यानंतर जी काही पर्वतरांग आहे त्या भागामध्ये देखील उंच शिखर दिसून येतात. मग त्यानंतर काय होतं, कमीत कमी होत जात या भागामध्ये जातं.
अभ्यास करतोय, वाचतोय, त्याची वैशिष्ट्ये समजून घेतोय, भूप्राकृतिक वैशिष्ट्ये जी आहेत ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण तेच जर नकाशावरती समोर पाहिलं, या हिमालयाचं किती भागामध्ये विभाजन केलं जातं, कसं केलं जातं, पुन्हा कशाच्या आधारावरती विभाजन केलं जातं, त्याचं काही वैशिष्ट्य आहे का, अभ्यास करतोय. पण नकाशा समोर असेल तर मग आणखीन दुधात साखर, दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतो ना आपण, तशा पद्धतीने हे काम होतं. स्वतः आपण नकाशे तयार करायचे काय, 10 भारताचे ब्लँक मॅप घ्या, 10 महाराष्ट्राचे घ्या आणि 10 जगाचे घ्या. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या रंगाने मेन्शन करत चला. म्हणजे काय, तुमच्या त्या मायक्रो नोट्स म्हणून काम करतील. तुम्ही जो अभ्यास करताय, ज्या गोष्टी तुम्ही समजून घेताय, त्या गोष्टी त्या मॅपवरती मेन्शन करत चला, जेणेकरून तुम्हाला ते रिवाइज करायला, क्विक रिवाइज करायला खूप मदत करत होते. आलं लक्षात? त्यानंतर खाली आलो, पश्चिम घाट. कुठे आहे हो पश्चिम घाट? कुठून सुरू होतो? इथून सुरू होतो, इथून होतो, इथून होतो, कुठून होतो? ह्या इथून सुरू होतो तो इथपर्यंत जातो पश्चिम घाट. पूर्व घाट कुठे? या इथं पूर्व घाट आहे, अशा पद्धतीने आहे. आलं लक्षात? आरवली पर्वतरांग कुठे आहे? या इथं आहे. कुठल्या दिशेने विस्तार आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, या पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य काय आहे? खूप हॉट टॉपिक आहे हा पश्चिम घाट, तर खूपच हॉट टॉपिक आहे. म्हणजे जागतिक लेवलवरती चर्चावरती या पश्चिम घाटाची का होते, का त्याचं वैशिष्ट्य असं वेगळं आहे, माहिती असतं ना आपल्याला. अभ्यास करतो आपण, म्हणजे कुठं काय काय वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पूर्व घाटाचं काय वैशिष्ट्य आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर मधून एक अशी पर्वतरांग जाते. महाराष्ट्रात आलो खास, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, एमपीएससीचा जर म्हणजे सिलेबस हे केला तर त्यामध्ये ना असं सांगितलेलं आहे की विशेष संदर्भासहित महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाला विशेष संदर्भ आहे. सो तिथं आपल्याला महाराष्ट्राचा देखील विचार करायचा आहे, नाहीतर महाराष्ट्र असा निग्लेक्ट करून नाही चालणार. आलं लक्षात? मग इथून काही पर्वतरांगा जातात. याच पश्चिम घाटाचा, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो महाराष्ट्रामध्ये, याच्या काही उपपर्वतरांगा आहेत ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. त्यांचा देखील आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे आणि ते आपल्याला नकाशाशिवाय साध्यच होणार नाही. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, आता ज्या ज्या गोष्टी आपण पाहतोय, आता भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोलाच्या उत्तरामध्ये ज्या ठिकाणी गरजेचं असेल तिथं चित्रकला पण करावी लागते, वेगवेगळे चित्र काढावे लागतात. त्यामध्ये नकाशाचं पण चित्र काढावं लागतं आपल्याला. ते नकाशाचं चित्र पण जमलं पाहिजे आपल्याला, परफेक्टच जमावं अशी अपेक्षा नाहीये. जसं इथं दिसतं तसंच जमलं पाहिजे असं गरजेचं नाहीये. जसं आपण म्हणतो ना की चांगलं हस्ताक्षर किंवा शुद्ध अक्षर कशाला म्हणायचं, तर याची साधी सिंपल एक व्याख्या आहे किंवा डेफिनेशन अशी आहे की समोरच्याला वाचता आलं तर ते चांगलं अक्षर आहे असं म्हणायचं. पण समोरच्याला वाचता येत नसेल तर मग ते चांगलं हस्ताक्षर नाहीये. अशाच पद्धतीने तुम्ही जे काही उत्तर लिहिताय त्या उत्तरामध्ये संदर्भ जर असेल एखाद्या नकाशाचा, तुम्ही घ्यावा लागत असेल तर त्या ठिकाणी मग तो नकाशा काढला तर काय होईल, आणखीन त्या उत्तराचा आपला थोडासा भारदस्तपणा वाढेल. जो उत्तर तपासणारा व्यक्ती आहे त्यालाही वाटेल नाही पोरगं चांगलं हुशार दिसतंय, याला मार्क्स दिलेच पाहिजे. का तर ते एका तुमच्या नकाशामुळे तुमच्या उत्तराचं वजन वाढलं. त्याला माहिती आहे एक्झॅक्टली पश्चिम घाटाबद्दल बोलतोय, पश्चिम घाट याने मेन्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने आहे, काय आहे, सर्व त्याने काय केलं व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. आरवली पर्वतरांगाबद्दल बोलतोय, आरवली पर्वतरांगेचं स्थान याने व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे, कुठल्या दिशेने काय आहे, सर्व गोष्टी आहे याच्या लक्षात आहे. नकाशा तिथेही मदत करतो. मग नकाशा काढायचं शिकायचं कसं, नकाशा काढायला काही नाही. हा नकाशा दिसतोय, फक्त प्रॅक्टिस करत राहा अशी अशी, फक्त आउटलाईन जी आहे त्याच्यावरती काम करा. पहिला कशा संदर्भ, कशा पद्धतीने बदल झाला, कसं हे कर्व येत गेले, कशा पद्धतीने हे झालं, आउटलाईन वरती काम करायचं. एका दिवसात कुणी काही शिकतच नाही, प्रॅक्टिस करत राहायची. ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट, तशा पद्धतीने करा, शिका, हळूहळू येईल, जमेल. सर्व गोष्टी जमतात जगात, असं असाध्य असं काहीच नाहीये. जमलंच पाहिजे. परफेक्ट नाही जमलं त्याच्यात जवळपास तरी गेलंच पाहिजे. परफेक्ट कुणाला असं नकाशात नाहीच काढता येत.
असतील काही असे म्हणजे लाखात एक की जे परफेक्ट काढू शकत असतील, पण आपल्याला एवढंही परफेक्ट करायचं नाही, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अभ्यास पण करायचा आहे. ओके. आणखीन एक गोष्ट आहे की याच्यामध्ये आपण इतर विषयांचा पण संबंध जोडू शकतो. इतर विषयांचा अभ्यास करत असताना पण याचा म्हणजे नकाशांचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल IR, जसं जगाचा आपण नकाशा पाहिला, त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन जे आहे त्याच्यामध्ये मग जे काही सामरिक महत्व असतं, भौगोलिक सीमा असतात, किंवा इतर जे काही व्यापाराच्या दृष्टिकोनातून इतर ज्या महत्वाच्या घटना असतात, तिथं देखील आपण त्या नकाशांचा वापर करू शकतो. या ठिकाणी हे असं आहे. किंवा ज्यावेळी तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास करता, त्या चालू घडामोडीमध्ये काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय अशा चालू घडामोडी असतात, किंवा भारताच्या देश पातळीवरच्या पण चालू घडामोडी असतात. मग तो अभ्यास करत असताना आपण कुठल्या संदर्भाने ती बातमी आलेली आहे, कुठल्या ठिकाणाच्या संदर्भात आहे का, व ते ठिकाण कुठं आहे, कुठल्या राज्यामध्ये आहे. आता आजचीच घटना घ्या, म्हणजे काल रात्री समथिंग काहीतरी ते केरळमध्ये भूस्खलन झालं आणि तिथं 123 लोकांनी आपले प्राण गमावले. केरळ आपल्याला माहिती आहे, इथं केरळ आहे या भागामध्ये, पण केरळमध्ये एक्झॅक्टली कुठं झालं, कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं, मग त्यानंतर मग त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड जे असेल ते, मग काय कारणामुळे हे भूस्खलन होतं, मग याची काय खबरदारी घेतली पाहिजे, याची पूर्वसूचना देता येऊ शकते का, या सर्व गोष्टींचा मग इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग नदी प्रणाली येते, कोणत्या नद्यांचा उगम होतो, कशा पद्धतीने होतो. आता भारताच्या नदी प्रणालीचं 2 भागामध्ये विभाजन केलं जातं. एक आहे उत्तर भारतीय नद्या आणि दुसरं आहे दक्षिण भारतीय, म्हणजेच पठारावरच्या द्वीपकल्पीय नद्या. अशा 2 पद्धतीने विभाजन केलं. मग यांना वेगळी करणारी नदी प्रणाली किंवा यांना 2 भागामध्ये विभाजन करणारं कोण आहे असं, तर ती इथून वाहणारी नर्मदा आहे. या भागामधून वाहणारी नर्मदा नदी आहे. मग इथं गंगा नदी उगम पावते. कुठे पावते? या ठिकाणून येते, मग इथून जाते, मग इथून तिचा प्रवाह अशा पद्धतीने येऊन मग परत इथून या पद्धतीने काय होतो, बंगालच्या उपसागराला मिळतो. मग ही एवढीच महत्वाची नदी प्रणाली आहे का? यमुना वगैरे ह्या हिच्या महत्वाच्या उपनद्या असतील, त्यांचा उगम, त्यांचं जे काही संगम स्थळ असेल ते कुठं आहे ते. त्यानंतर मग आपली महत्वाची आणखीन एक इंडस किंवा ज्याला आपण सिंधू नदी म्हणतो, ती सिंधू नदी, तिचा उगम, तिला मिळणाऱ्या उपनद्या कुठून येतात, कशा पद्धतीने येतात ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग पुढे ब्रह्मपुत्रा, हिचा उगम कुठे होतो, या भागात कुठून तरी होतो, पण तिचा वाहण्याचा जो काही मार्ग आहे तो या दिशेने येऊन परत मग ती या दिशेला इथे येते. अभ्यास करतोय आपण, सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असेल तर मग मॅप आपल्या समोर असणं गरजेचं आहे. स्पेसिफिक नदीबद्दल, नदी जोड प्रकल्प अशा संदर्भात प्रश्न आलेले आहेत. त्यावेळी जर आपण त्या नदीचा जर एक नकाशा काढला, परफेक्ट नाही आहे पण जवळपास जाणारा आहे, कशा पद्धतीने ते प्रोजेक्ट तयार केलेला आहे, तिच्या उपनद्या कुठं आहेत, काय आहे, काय कशा पद्धतीने काम केलं जातं, हे जर आपण तिथे एखाद्या आकृतीच्या स्वरूपामध्ये दाखवून देऊ शकलो तर समोरच्या व्यक्तीवरती खूप चांगलं इम्प्रेशन पडतं त्याचं. आता हे नदी प्रणाली झाली, पर्वतरांगा झाल्या. खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये विचार केला, भारताचा जर विचार केला आपण, तर भारताचं सर्वाधिक मोठं खनिजाचं एकत्रीकरण झालेला भाग तो म्हणजे हा भाग आहे. या भागामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती जी आहे ती आढळते. महाराष्ट्राचा काही भाग येतो, मध्य प्रदेश येतो, छत्तीसगड येतो, ओरिसाचा काही भाग येतो, झारखंडचा काही भाग येतो, बिहारचा पण काही भाग येतो, इथं वेस्ट बेंगॉलच्या पण काही भागामध्ये खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्रामध्ये पण या भागामध्ये खनिज संपत्ती आढळते. तसंच मग महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये पण खनिज संपत्ती आढळते. थोडंसं खाली गेलं कर्नाटकमध्ये पण या भागामध्ये खनिज संपत्ती आढळते. यांची वैशिष्ट्ये काय आहेत? इथं पण आपल्याला काही भागामध्ये खनिज संपत्ती आढळताना दिसून येते. हे नकाशावरती जर आपण मेन्शन करत राहिलो, लोह खनिज या भागामध्ये इथं आढळतं, कोळसा या भागामध्ये इथे आढळतो, जिप्सम या भागामध्ये इथे आढळतं, बॉक्साईट या भागामध्ये इथे आढळतं, तांबे या भागामध्ये इथे आढळतं. जर आपण ते मेन्शन करत राहिलो, तांब्यासाठी वेगळा कलर दिला, लाल कलर दिला, कोळशासाठी काळा कलर दिला, लोखंडासाठी निळा कलर दिला, 1-2 मॅपवरतीच तुमचे भारतातली पूर्ण खनिज संपत्तीचा काय होतो, अभ्यास तिथंच क्लिअर होतो. मग त्याचे काही वैशिष्ट्ये असतील तर ते तिथं मेन्शन करून ठेवा की याचं वैशिष्ट्य हे आहे, सर्वाधिक उत्पादन होतं, सर्वाधिक निर्यात बाहेर देशामध्ये होते, असे काही वैशिष्ट्ये असतात, मग ते तिथं मेन्शन करून ठेवा. सर्वाधिक साठे तिथं आहेत, त्या लोहाचा दर्जा कसा आहे, त्या कोळशाचा दर्जा कसा आहे. हे काय करायचं, जिथं ते खनिज आढळतात त्या तिथंच त्यालाच पॉइंट करून ठेवा. इथं समजा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये इथं कोळशाच्या खाणी आहेत, त्याचा दर्जा उत्कृष्ट आहे, सरळ असं एक ॲरो घेणे, त्याला कनेक्ट करून उत्कृष्ट दर्जा, पहिलं
महाराष्ट्रातील सर्वात मोठा काय आहे इथं? साठा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा साठा आहे. मग त्याचे इतर वैशिष्ट्य असेल ते लिहून ठेवा तिथं, गरजेचं आहे आपल्यासाठी ते. हे झालं खनिजाच्या बाबतीमध्ये. आता ज्या पर्वतरांगा आपण पाहिल्या होत्या, आता इथली ही पर्वतरांग आहे, या पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगा आहेत, यांचा आपल्या ना प्राकृतिक रचनेवर म्हणजे प्राकृतिक घटकांवरती पण यांचा खूप परिणाम होतो. आता आपण अनुभवतोय महाराष्ट्रामध्ये जे पाऊस पडतोय, आता सहज म्हणजे लॉजिकली विचार केला, भूगोलाचा अभ्यास करतोय म्हणजे याच्या पाठीमागचं कारण पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की घाट माथ्यावरती कोकणामध्ये का सर्वाधिक पाऊस पडतो. त्यानंतर मग पूर्वेकडे जसं आपण जाऊ तसं पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. का असं घडलं असेल? याला कोणती गोष्ट कारणीभूत आहे? कोण कारणीभूत आहे? हा आपला जो सह्याद्री तो कारणीभूत आहे. मग याच्या भागामध्ये, याच भागामध्ये अवर्षणग्रस्त भाग येतो, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, नाशिकचा काही भाग, अहमदनगरचा काही भाग, अशा भागांचा समावेश होतो. मग अशाच पद्धतीने हे असंच आहे का? हो आहे. आता हे महाराष्ट्राच्या बाबतीत झालं. तसंच मग हे पट्टा एक असा इथपर्यंत वरपर्यंत जातो की या भागामध्ये कमी पाऊस पडतो, या भागामध्ये अधिक पाऊस पडतो. काय कारण असतील? जो आपल्या भारतामध्ये पाऊस येतो तो कुठून येतो? नैऋत्य मान्सून म्हणतो आपण. येतो का नैऋत्य दिशेने? यस, नैऋत्य दिशेनेच येतो तो, खालच्या बाजूनेच असा येतो. आणखीन एक पाऊस येतो, कुठून येतो? बंगालच्या उपसागरातून असा येतो. तो कुठून एंटर होतो? या भागामधून एंटर होतो. या दोन्ही भागांचं कुठे एकत्रीकरण होतं? या भागामध्ये एकत्रीकरण होतं. अभ्यास करतोय आपण, समजून घेतोय आपण, पण नकाशावरती जर अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी मार्क करत राहिलो, असं जर आपण तो नकाशा वाचत राहिलो, आपण आपला स्वतःचा नकाशा डेव्हलप करत राहिलो, तर त्या अभ्यासाला आणखीन काय म्हणजे लाजवाब असा अभ्यास होऊन जातो तो. आलं लक्षात? मग याचे परिणाम काय आहेत? मग याच्याच परिणामामुळे मग विविध जी काही वनांचे प्रकार आहेत, मग त्यासाठी देखील याच गोष्टी कारणीभूत ठरतात. पाऊस नसेल तर तिथं काय हिरवीगार वन असणार आहेत का? नाही ना. जिथं जास्त पाऊस त्या भागामध्ये वनांचं काय असणार आहे? आच्छादन दाट असणार आहे, वर्षावनं जास्त असणार आहेत. त्याच्यानंतर पुढे खुरटी वनं असणार आहेत. मग काय होणार आहे? वनांचा प्रकार बदलत जाणार आहे. असं ज्या दिशेने जाऊ आपण त्या दिशेने मग काय होत जाणार आहे? ह्या गोष्टी बदलत जाणार आहेत. अशा दिशेने काय होतं? पावसाचं मार्गक्रमण होतं. ज्यावेळी मग पाऊस परत फिरतो, मग तो येताना असा निघून जातो पाऊस. आलं लक्षात? हे अभ्यास करत असताना जर नकाशे समोर असतील तर खूप त्याचा इम्पॅक्ट होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने ते लक्षात राहायला मदत पण होते. आलं लक्षात? त्यानंतर पुढे हा आहे महाराष्ट्राचा नकाशा. महाराष्ट्राची रचना, मग त्यानंतर त्याचं क्षेत्रफळ, इतर गोष्टी सर्व आता आपल्याला इन डिटेलमध्ये करायच्या आहेतच. ओके, पण एवढे डिटेलमध्ये नाही यायचं की जेवढं खूप बारीक सारी गोष्टी, पण प्राकृतिक काय वैशिष्ट्ये आहेत त्याची, प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे, तिथले जे काही पिकं असतील, हवामान असतील किंवा पावसाचं प्रमाण असेल, इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा इथं आपल्याला काय करायचा? अभ्यास करायचा आहे. आणि तोही जसं आता आपण जगाचा आणि भारताचा नकाशा पाहिला, ज्या पद्धतीने तिथं काही गोष्टी मार्क करून ठेवल्या, त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला या भूगोलाचा पण इथं महाराष्ट्राचा पण अभ्यास करायचा आहे. आता जाऊया PYQ कडे. सर्वात महत्वाचा भाग PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, की जे आपल्याला कशा पद्धतीने नकाशासाठी मदत करू शकतात ते समजून घेऊया इथं आपण. आता यातला पहिला PYQ, परिपॅसिफिक झोनच्या, ज्याला सर्कम पॅसिफिक झोन म्हणतो, भूप्राकृतिक वैशिष्ट्यांची चर्चा करा. काय करायचंय? भूप्राकृतिक वैशिष्ट्यांची चर्चा. आता परिपॅसिफिक झोन किंवा ज्याला सर्कम पॅसिफिक झोन असं म्हणतो, म्हणजेच काय तर पॅसिफिक रिंग ऑफ फायर. काय आहे? पॅसिफिक रिंग ऑफ फायर, ज्याला आपण अग्निकंकण म्हणतो. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, अग्निकंकण. काय आहे बरं हे अग्निकंकण? कुठं आहे? पॅसिफिक म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांनी लॉजिकली थोडासा विचार केला असेल की पॅसिफिक महासागराशी याचा काहीतरी संबंध दिसतोय का, तर हा पॅसिफिक म्हणतोय काहीतरी, म्हणजे तिथं असणार आहे. मग बऱ्याच लोकांच्या डोळ्या नजरेसमोर जो जगाचा नकाशा पाहिला होता, जिथं मी पॅसिफिक असं मेन्शन केलं होतं, मग तिकडं नजरा वळल्या असतील. चांगली गोष्ट आहे, नकाशाचा हाच फायदा होतो. आता जाऊया पॅसिफिक सर्कम झोन कडे. कुठं आहे पॅसिफिक? इथं. आता नकाशा थोडासा फिरवला, आता
थोडासा आता फिरवून हा पृथ्वी गोल तुमच्या समोर घेतलाय. या भागामध्ये तुम्हाला पॅसिफिक सर्कम झोन किंवा पॅसिफिक महासागर दिसतो. पॅसिफिक महासागर. प्रश्न कशा संदर्भात होता? रिंग ऑफ फायर. काय आहे रिंग ऑफ फायर? हे दिसतं ना, लाल 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 रंगाने हे असं गडद केलेलं आहे, हेच रिंग ऑफ फायर आहे. मग आता पहिलं आपल्याला हे सांगावं लागेल, रिंग ऑफ फायर म्हणजे काय, पॅसिफिक सर्कम झोन आहे तरी काय. पॅसिफिक सर्कम झोन म्हणजे जगामध्ये जेवढे काही जागृत ज्वालामुखी आहेत त्या ज्वालामुखीपैकी 80% ज्वालामुखी या पॅसिफिक किनारा जो आहे, पॅसिफिक महासागराचा जो किनारा भाग आहे, या भागामध्ये काय झालेले, एकवटलेले आहेत. ही सुरुवात झाली. त्यानंतर काय इथं झाला हा पॅसिफिक सर्कम झोन, वैशिष्ट्य विचारलेत आपल्याला याची. वैशिष्ट्य काय याचं? मग थोडंसं आपल्याला जो पॅन्जिया आपण पाहिलं होतं ना, पॅन्जिया भूखंड वहन, भूखंड वहनाचा सिद्धांत, अल्फ्रेड वेगनर हे नाव ऐकलं होतं, बरोबर. मग त्याच्या थोडंसं आपल्याला तिकडे जावं लागतं. जो काही आपण या पृथ्वीवरती जे काही भूखंड पाहतोय किंवा खंड पाहतो ते तशा स्वरूपात नसून वेगवेगळे अशा टोटल म्हणजे समुद्रावरती पण काय आहेत, प्लेट्स आहेत. मग तशीच एक स्वतंत्र प्लेट आहे ती म्हणजे पॅसिफिक प्लेट. हे जे दिसते तुम्हाला, ही एक स्वतंत्र काय आहे, पॅसिफिक प्लेट आहे. आणि याच्या होणाऱ्या जे काही भूगर्भित हालचाली आहेत, या हालचालींमुळे याच्या नमवणी क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी ही प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जायला लागते त्या ठिकाणी ज्या होणारे घर्षण क्रिया आहे आणि त्या प्लेटच्या प्रावरणाकडे जाण्याचा जो काही प्रवास आहे, यामुळे तिथं काय होतं, उष्णता ही खूप अधिक वाढते. आणि याचा परिणाम काय होतो, ती प्लेट जी आहे ती वितळायला लागते. प्लेट म्हणजे भूपट्ट किंवा भूखंड, तो वितळायला लागतो आणि वितळून त्याचं रूपांतर होतं लावारसामध्ये. आणि हा लावारस मग दुसरीकडून कुठून बाहेर पडणार आहे का, नाही, तर त्याच ठिकाणाहून बाहेर पडण्याचा तो प्रयत्न करतो ज्वालामुखीच्या स्वरूपामध्ये. आणि ज्वालामुखी हे काय असतात, तर ज्वालामुखी काय शांतपणे बाहेर नाही पडत. मग ते कसे बाहेर पडतात, तर विस्फोटक पद्धतीने त्यांचा काय होतो, स्फोट होतो. आणि हा स्फोट झाला की जमीन हादरते. जमीन हादरली म्हणजेच त्याचं रूपांतरण काय होतं, भूकंपामध्ये होतं. भूकंप म्हणजेच काय, जमीन हादरणे. आणि याचाच परिणाम काय होतो भूकंपामध्ये. आणि भूकंपानंतर मग काय होतं पुढे माहितीच आहे आपल्याला, वित्तहानी, जीवितहानी, इतर गोष्टी, त्याची कारणं, त्याचे परिणाम, या सर्व गोष्टी माहितीच आहे आपल्याला. मग याचं वैशिष्ट्य हे आहे. कुठं आहे हा, इथं आहे. काय याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड, कशामुळे याची निर्मिती झाली, का हा एवढा चर्चेला जाणारा विषय आहे, कारण सर्वाधिक भूकंपाचं प्रमाण याच भागामध्ये आहे. इथं सर्वाधिक भूकंप होतात. कशामुळे होतात, तर काय ऑब्विसली जागृत ज्वालामुखी जे आहेत ते इथंच आहेत. किती आहेत, साधारणपणे 400-450 दरम्यान त्या ज्वालामुखीची संख्या आहे. एवढे ज्वालामुखी आहेत इथं. आणि त्यांचा जागृत ज्वालामुखी आहेत, म्हणजे काही असे निद्रस्त किंवा मृत पण नाही आहेत, तर जागृत. नेहमी त्यांच्यामध्ये स्फोट हा होतच राहतो, फक्त तीव्रता कमी अधिक ही होत राहते. आलं लक्षात? तर हे आहे आपलं पॅसिफिक झोन. याची वैशिष्ट्य काय असतील, वैशिष्ट्य आपण चर्चा केलेलीच आहे. निष्कर्ष काय सांगायचा, निष्कर्ष पॉझिटिव्ह असला पाहिजे ना, विध्वंसक, विघातक असं नकोय ना. मग परत आणखीन एक ठिकाणी जावं लागतं, पृथ्वीचं अंतरंग. पृथ्वीचा अंतरंगाचा अभ्यास करत असताना सर्वाधिक महत्वाचा सोर्स जो आहे तो सोर्स म्हणजे भूकंप लहरी. या भूकंप लहरीच्या माध्यमातूनच आपल्याला काय करावं लागतं, पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करावा लागतो. आणि सर्वाधिक भूकंप जर याच भागामध्ये होत असतील तर मग काय असणार आहे, हे त्या भूशास्त्रज्ञासाठी नंदनवन असणार आहे ना. सो तो आपल्याला इथं बेनिफिट तो मिळतोच. त्यानंतर मग वेगवेगळ्या आकाराचे भूरूप तयार होतात, कुठं बेट निर्माण होतात, कुठं ज्वालामुखीचा उद्रेक झाला भर समुद्रामध्ये तिथं बेट निर्माण होईल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. पण हे नकाशावरून जर समजून घेतलं तर मग लक्षात येतं. मग एवढं इथपर्यंत मर्यादित आहे का, नाही हो, आणखीन हाच पट्टा असा सरकत 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 हे अशा दिशेने इथं 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 गेलेलं आहे. काय इथं गेला हा, काय कारण आहे, हे काय इथं कारण काय सांगितलं मगाशी, भारतीय उपखंड या दिशेने वाहत आला आणि इथं हे झाला म्हणून तिथंही काय आहे, भूकंप प्रवण क्षेत्र आहे. पुढे हा जो आफ्रिकेचा भूपट्ट आहे, आता हा नकाशामध्ये असा दिसतो पण ऍक्च्युअल मध्ये याचा सागर जलामध्ये गेलेला जो प्लेट आहे ती याच्यावरती अटॅक करते, या युरेशियन पट्ट्यावरती, युरोपवरती, म्हणून तिथंही तो एक बेल्ट आहे.
आलं लक्षात? आणि अशाच पद्धतीने परत हाच बेल्ट या भागामध्ये गेलेला दिसतो आणि इथं जो काही दक्षिण अमेरिकेचा भाग आहे त्या दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडे पण भागामध्ये हेच आपल्याला रांग गेलेलं दिसून येते. म्हणजे प्रश्न इथं आला, मग इथपर्यंत थांबायचं का नाही, पुढे जा ना, नेक्स्ट टाइम इथं येऊ शकतो, याचा अभ्यास करूया, याचं स्थान बघूया, याची दिशा बघूया, कोणत्या दिशेने गेलेलं आहे हे बघूया. हे कशावरून करणार? नकाशावरून करणार. नकाशावर तुम्ही मेन्शन करू शकता भारत म्हणजे जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्र कुठं आहे. आलं लक्षात? ह्या अशा पद्धतीने करू शकतो आपण. त्यानंतर पुढचा PYQ. हा, आता हे पॅसिफिक झोन. आता तुम्ही जर स्वतः मेन्शन करायचं असेल तुम्हाला तर मग लक्षात येईल इथं साऊथ अमेरिका, हा ह्या दिशेने असं 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 पसरत पसरत गेला. नंतर इथं थोडंसं भारताकडे आला, नंतर हा इथून असाच येऊन इथं न्यूझीलंडच्या बेटांपर्यंत आला आणि नंतर इथं याचा समाप्त झाला. कारण खाली मग परत वेगळी प्लेट सुरू होते, तिथं काही एवढं त्याचं हे नाही. अशा पद्धतीने तुम्ही मेन्शन करू शकता. कोणते खंड दिसतंय तुम्हाला? इथं साऊथ अमेरिकेच्या पश्चिम दिशेने जातो, नॉर्थ अमेरिकेच्या पश्चिम दिशेने जातो म्हणजेच उत्तर अमेरिका, त्यानंतर जपान वगैरे ह्या देशातून जातो म्हणजेच काय तर आशिया खंडाच्या इकडे पूर्व दिशेने जाताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या उत्तर दिशेने, त्यानंतर असं येऊन हा काय होतो इथं न्यूझीलंडच्या किनाऱ्यावरती याचा समाप्ती होते. अशा पद्धतीने ही प्लेट आहे आणि या प्लेटच्या हालचालीमुळे ह्या रिंग ऑफ फायरची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न हा थोडा वेगळ्या पद्धतीचा बघा. आता प्रश्न काय? भारतातील कापड उद्योग मोठ्या प्रमाणात विकेंद्रित असून त्यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचे विश्लेषण करा. कापड उद्योगासंदर्भात असणारा भारतातला हा प्रश्न आहे. आणि काय विचारलं की मोठ्या प्रमाणात काय झालं, याचं विकेंद्रीकरण झालेलं आहे, त्यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचं काय करायचं? आपल्याला विश्लेषण करायचं. कोणते घटक आहेत की ज्यामुळे या भारतातल्या कापड उद्योगाचं विकेंद्रीकरण झालेलं आहे? ओके, चला मॅपकडे जाऊया. पहिला, कुठल्याही उद्योगधंद्यासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो म्हणजे कच्चा माल. ज्या भागामध्ये तो कच्चा माल उपलब्ध असेल त्याच भागामध्ये काय केलं जातं? त्याच्यावर आधारित उद्योगधंद्याची स्थापना केली जाते. हे साधं उदाहरण आहे. असं होतं का की ऊस आपल्या इथं म्हणजे तुम्ही जिथं राहताय त्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन केलं जातं आणि साखर कारखाना कुठं आहे? दिल्लीला आहे. चालेल का? नाही चालणार ना. ज्या भागामध्ये त्या कच्च्या मालाचं उत्पादन होतं त्याच भागामध्ये तो साखर कारखाना असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जिथं उत्पादन होतं अधिक त्याच भागामध्ये काय असेल? त्या उद्योगधंद्याचं केंद्रीकरण असेल. आता याच्याकडे जात असताना थोडंसं आता हे पहिलं याच्यावरती लक्ष द्या की हा मॅप आहे तो म्हणजे उत्पादन प्रदेशाचा, म्हणजेच सर्वाधिक उत्पादन कापसाचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं? त्या राज्यांचं आहे. मग याच्यामध्ये हाच भाग आपल्याला दिसतो इथून इथपर्यंतचा की या राज्यामध्ये काय होतं? सर्वाधिक उत्पादन होतं. आणि कापड धंद्याचं उद्योगधंद्याचं जे काही केंद्रीकरण आहे ते याच भागामध्ये झालेलं आहे. पण ते कसं आहे? विकेंद्रित स्वरूपामध्ये आहे. पण आता विकेंद्रित का म्हणतोय? मग त्याच्या हे समजून घेण्यासाठी थोडंसं इतिहासाकडे जावं लागतं. भारतामध्ये कापड उद्योग हा खूप जुना आहे तसा पाहायला गेलं तर. म्हणजे पूर्वीच्या काळी इंग्रज भारतामध्ये येण्या अगोदर भारतातले लोक काय असेच फिरायचे का? झाडाच्या साली वगैरे बांधून? नाही. मग काय करायचे? ते कापड वापरायचे. पण ते कापड कुठं उत्पादित केलेलं असायचं? तर घरामध्ये. त्यांच्या तिथं स्वतःचा चरखा आहे, ते तिथंच काय करतात? कापड तयार करतात, गरजेपुरतं बनवायचं. काही लोक कुठं लघु उद्योग म्हणून व्यवसाय म्हणून एक उत्पादन करायचे, ते तेवढं विकायचं, हे करायचं ते करायचं, हे अशा पद्धतीने चाललेलं असायचं. ज्यावेळी इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी मग काय केलं? मोठमोठ्या गिरण्या उभ्या करायला सुरुवात केली. आता या कापड उद्योगाचं एक वैशिष्ट्य आहे, जरी उत्पादन या भागामध्ये होत असलं तरी मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, कपडा निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होते? स्थित असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे गिरण्याची संख्या याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. काय रिझन असेल? 2 रिझन होते त्या पाठीमागे. पहिलं रिझन म्हणजे सर्वात महत्वाचं हवामान. कपड्याच्या उत्पादनासाठी उष्ण आणि दमट अशा दोन्ही स्वरूपाचं हवामान हा पाहिजे असतं की जेणेकरून काय होतं? त्या कापडाचा दर्जा हा सर्वोत्तम राहतो. पहिलं रिझन. दुसरं, इंग्रजांना भारतातल्या लोकांना कपडे म्हणजे
त्यांना काही एवढे दानशूर नव्हते की भारतातील लोकांना कपडे घ्या, ऐश करा, घाला, वेगवेगळे कपडे घाला, चांगले कपडे घाला, दर्जेदार कपडे घाला, असा त्यांची काही इच्छाच नव्हती. त्यांना काय करायचं होतं, इथं उत्पादन करायचं होतं आणि इथून मग बाहेर कुठं त्यांना जे इतर त्यांच्या वसाहती होत्या तिथे घेऊन जायचं होतं. ओके, मग इथं काय झालं म्हणून केंद्रीकरण झालं. पण नंतर परिस्थिती बदलली. का बदलली? नंतर भारत काय झाला, स्वतंत्र झाला. भारताने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. जे काही या गिरण्यांसाठी प्रसिद्ध असणारी शहरं होती, त्या शहरांमध्ये काय झालं, भांडवलाची कमतरता यायला लागली. का कमतरता येईल असेल बरं? लोक तर ऑलरेडी ते बिझनेसमॅन होतेच ना, त्याने पैसा कमवून बसले होते. पण नाही, नंतर त्यांना या बिझनेसपेक्षा इतर बिझनेस खुणवायला लागले की ज्याच्यामध्ये आणखीन त्यांना प्रॉफिट जास्त व्हायला लागलं. म्हणून हे मोठमोठे उद्योगपती जे होते त्यांनी या कापड उद्योगाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. मग यांना वाली राहिला. जिथले जे स्थानिक परिस्थिती होती, जमिनी असतील, इतर गोष्टी असतील, त्या जमिनीचे भाव गगनाला भिडायला लागले. उदाहरणार्थ मुंबईमध्ये बघतोय आपण कितीतरी आंदोलनं होतात, कितीतरी हे अशा गोष्टी घडतात. मुंबईला गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं, बरोबर आहे. पण तिथं जमिनीचे भाव खूप वाढल्यामुळे काय झालं, लोकांनी तिथून पळ काढायला सुरुवात केल्या, गिरण्या बंद पडायला लागल्या. मग काय झालं, प्रगती होत गेली. भारताची जशी प्रगती झाली तशी विज्ञानाची प्रगती झाली. जे काही कापड निर्मितीसाठी उष्ण आणि दमट हवामान लागायचं, तेच हवामान आता कृत्रिमरित्या कारखान्यामध्येच तयार करायला सुरुवात झाली. मग परत बॅक टू पॅव्हिलियन, जिथं कच्च्या मालाचं उत्पादन होतं त्याच ठिकाणी गिरण्या पण स्थापन व्हायला सुरुवात झाली. मोठमोठ्या आधुनिक गिरण्या स्थापन व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर मग पुढचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. स्थानिक पातळीवरती जिथं जिथं त्या कापसाचं उत्पादन होतं त्या भागामध्ये काय झालं, मग नंतर गिरण्यांची पण स्थापना व्हायला लागली. आणि म्हणून काय झालं, या कापड उद्योगांचं विकेंद्रीकरण व्हायला सुरुवात झाली. एवढं साधं सिंपल. पण कुठं कसं झालं, पहिलं हे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या डोळ्यासमोर फक्त दोनच दिसतात, महाराष्ट्र, गुजरात. पण एवढ्या पुरता मर्यादित नाही हा कापड उद्योग. या राज्यांपुरता मर्यादित आहे. या राज्यांमध्ये देखील कापड गिरण्या आहेत, इथं देखील कापडाचं उत्पादन होतं. मध्ये कोणकोणती राज्य आहेत, आता हा प्रश्न आला, पण उद्या वेगळ्या अनुषंगाने वेगळ्या अँगलने प्रश्न विचारू शकतात. सो मॅप आपल्याला इथं मदत करतोय की हा कुठे होतं उत्पादन, यस, पूर्वीच्या काळी इथं का होतं, ती पार्श्वभूमी पण आपण समजून घेतली. त्यानंतर मग या भागामध्ये काय आलं, परत हे उद्योगधंदे कशामुळे हे यांचं विकेंद्रीकरण झालं, ते कारणं पण आपण समजून घेतली. मग ते मॅपच्या माध्यमातून इतर थेरोटिकल काही गोष्टी असतील, इतर काही कन्सेप्ट असतील, ते अप्लाय करू शकतो आपण या नकाशावरती. आणि त्याच पद्धतीने मग आपला अभ्यास आणखीन चांगला होतो. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे, त्याच्याकडे जाऊया. पश्चिम घाटातील नद्यांद्वारे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत नाही, फुल स्टॉप. आणि मग विचारलंय का, म्हणजे होत नाही हे माहितीये, का होत नाही. आता परत पश्चिम घाट, कुठे हो पश्चिम घाट, काय त्याचं प्राकृतिक वैशिष्ट्य आहे की ज्या कारणामुळे त्या पश्चिम घाटामध्ये काय होत नाहीये, तर त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होत नाही. काय कारण असू शकतं? मग त्यासाठी एक कन्सेप्ट आहे, छोटीशीच आहे, जास्त काही एवढी मोठी नाही. पहिला मुद्दा म्हणजे की त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होण्यासाठी जी एक आदर्श परिस्थिती असते, ती आदर्श परिस्थिती पश्चिम किनारपट्टी जी आहे त्या ठिकाणी नाहीये, ती पूर्व किनारपट्टीवरती आहे. दुसरं म्हणजे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होण्यासाठी नद्यांची लांबी ही अधिक लागते. अधिक म्हणजे कमीत कमी 500-600 किलोमीटर लांबीच्या नद्या तरी ऍटलिस्ट पाहिजेच. त्याला जास्त नसतील तर चालेल, 1000-1500 किलोमीटर लांबीच्या, 2000 किलोमीटर लांबीच्या नसतील तरी चालेल, पण कमीत कमी 500-600, 700-800 किलोमीटर लांबीच्या नद्या पाहिजे म्हणजे पाहिजे. तरच मग काय होऊ शकतं, त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होऊ शकते. टाका बरं नजर आता. हा आहे आपला पश्चिम घाट, बरोबर. म्हणजे इथं काय आहे, जो आपला सह्याद्री पर्वत आहे किंवा पश्चिम घाट पर्वत आहे, तो इथं आपल्याला दिसून येतो. हा पूर्ण जो कलरने असा पिंक कलर झालेला भाग दिसतो ना, हा पूर्ण काय आहे, हा सह्याद्री पर्वत आहे. आता या सह्याद्री पर्वताला किंवा पश्चिम घाटाला जलविभाजक म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजेच काय, याने नद्यांची 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. कशा पद्धतीने, एक आहे पूर्व वाहिनी नद्या ज्या या दिशेने वाहतात आणि बंगालच्या उपसागराला इथं येऊन त्या काय होतात, मिळतात.
या बंगालच्या उपसागरामध्ये येऊन मिळतात. आणि दुसऱ्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या, ज्या या दिशेने वाहतात आणि अरबी समुद्रामध्ये येऊन मिळतात. आता करा ऑब्झर्वेशन. काय दिसतं तुम्हाला इथं? मी काय सांगितलं? 2 कारणं सांगितले. आता आदर्श परिस्थिती मी सांगेन तुम्हाला नंतर काय असते आदर्श परिस्थिती. पण इथे एक आणखीन एक गोष्ट सांगितली होती की नद्यांची लांबी ही अधिक तरी पाहिजे, 700-800 किलोमीटर कमीत कमी पाहिजे. आहे का? या ठिकाणीच नदी उगम पावते आणि याच ठिकाणी जाऊन समुद्राला मिळते, याच ठिकाणी उगम पावते, या ठिकाणी मिळते, या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी अशा 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 नद्या इथून मिळायला लागतात समुद्राला. जास्तीत जास्त लांबी असणारी उल्हास नदी 130 किलोमीटर आहे फक्त. किती? 130 किलोमीटर. आणि अशा छोट्या मोठ्या मग 40-50 किलोमीटर लांबी असणाऱ्या नद्यांचं तर काही मोजमाप नाहीये. पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे हा जो कोकणचा किंवा हा पश्चिम किनाऱ्याचा जो काही मैदानी प्रदेश आहे याची रुंदी किती असेल? सरासरी 50 किलोमीटरच्या दरम्यान याची रुंदी आहे, 40 ते 50 किलोमीटरच्या दरम्यान आहे. मग ही आदर्श परिस्थिती आहे का? नाहीये. तिसरं रिझन, हा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनारा खचलेला आहे. म्हणजे इथं हा भूभाग आणि डायरेक्ट नदी जी येते ना समुद्रात पडते, डायरेक्ट अशीच पडते. आता आदर्श परिस्थिती काय असते? ज्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते त्या ठिकाणी तो जो काही समुद्र किनारा आहे आणि त्याच्यानंतर जे काही त्याचं भूरूप तयार होतं, म्हणजे जो काही सागरी भाग आहे, सागरी भूभाग आहे, तो कसा पाहिजे? तर थोडासा किंचितसा काय उथळ पाहिजे, जेणेकरून जे नदीचं पाणी आहे ते नदीचं पाणी काय होईल? डायरेक्ट समुद्रामध्ये न पडता थोडंसं तुंबल्यासारखं असं थांबत थांबत काय होईल? नदीमध्ये आपलं समुद्रामध्ये जाऊन मिळेल. आता लांबी का जास्त पाहिजे? जेवढी अधिक लांबी असेल तेवढं काय असतं? त्या नदीमध्ये गाळ वाहून आणण्याची क्षमता ही जास्त असते. त्रिभुज प्रदेश निर्माण कशामुळे होतो? तर नदीने वाहून आणलेला गाळ जो आहे तो गाळ काय करते? नदी आपल्या मुखाभोवती अशी पसरवत जाते, ज्याला आपण डेल्टा असं म्हणतो. त्याच्या डेल्टाचे वेगवेगळे आकार असतात. जसं गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे, सुंदरबन खूप मोठा आहे, जगातला सर्वाधिक मोठा म्हणून ओळखला जातो. मग असं इथं का नाही? आदर्श परिस्थिती नाहीये. नदी डायरेक्ट येते, खाली जाते. का? हा खलाटी स्वरूपाचा समुद्र किनारा आहे, खचलेला आहे. नद्या कमी लांबीच्या आहेत, त्यांची गाळ वाहून आणण्याची क्षमता खूप कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये का बरं तिथं त्रिभुज प्रदेश निर्माण होईल? पाणी खूप आहे, पण ते पण कसं आहे? हंगामी आहे. बारमाही वाहतं का? नाही वाहत. हंगामी पाणी. पाऊस पडला तेवढ्याच काळामध्ये महापूर येतील, पाऊस बंद झाला कोरड्यात ठाक पडतील. एवढा पाऊस त्या कोकणात पडतो उन्हाळ्यामध्ये तरी तिथल्या लोकांना पाण्याची टंचाई असते. का? तर जेवढा पाऊस पडतो तेवढा सगळा वाहून जातो निघून. आता थोडीशी परिस्थिती बदलायला लागली. मग हेच कारण आहे. याच कारणामुळे काय होतं? हे घडू शकत नाही. पण आपण नुसतं वाचलो, हा हे असं आहे, हे तसं आहे, पण नकाशावरती बघितल्यानंतर मग लक्षात राहतं, यस हे क्लिअर आहे. आता कसाही प्रश्न विचारू दे, कन्सेप्ट क्लिअर, ऍक्च्युअल मध्ये प्राकृतिक रचना क्लिअर, ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर असतील मग आणखीन कसाही विचारा उत्तर देऊ शकतो आपण. इथं लक्षात, नकाशा कसा वाचायचा, कसा वाचला पाहिजे, कसा समजून घेतला पाहिजे, तुम्हीच लिहायचा असतो तो नकाशा, त्यावरती वेगळं काही नसतं. तुम्हीच लिहायचा, तुम्हीच समजून घ्यायचा. ऑलरेडी जे आहेत मेन्शन केलेले, जे ऑलरेडी म्हणजे पुस्तकामध्ये मिळतात ते घ्या, ते वाचा. कुठले घ्यायचे? ॲटलासचा एक मिळतो, ऑक्सफर्डचा ॲटलास तो घ्या, नवनीतचा एक मिळतो तो घ्या, कुठलाही घ्या पण तो नकाशा असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. कुठलाही घ्या पण तो नकाशा असला पाहिजे. आणि भूगोलाचा कुठलाही टॉपिक कशाही पद्धतीचा असो, राजकीय असो, प्राकृतिक असो, नैसर्गिक असो, मानवी भूगोलाचा असो, कुठलेही असो, पण भूगोल म्हणजे अभ्यास करत असताना नकाशा समोर ठेवायचा म्हणजे ठेवायचा. नकाशा समोर न ठेवता अभ्यास करायचा नाही भूगोलाचा, हे इथं परफेक्टली लक्षात घ्या. ओके. तर ह्या अशा पद्धतीने मग आपण आपल्या प्रश्नामध्ये ह्या गोष्टी तिथं मेन्शन करू शकतो. भूगोल हा असा विषय आहे ना की ज्या गोष्टी तुम्ही अभ्यासताय त्या गोष्टी तुम्हाला व्हिज्युअल स्वरूपामध्ये समोर दिसत आहेत. म्हणजे तसं प्रत्येक विषयामध्ये आपल्याला करता येतं नाही असं नाही. इतिहासामध्ये असेल तर
तिथं पण आपण नकाशांचा वापर करू शकतो. तिथं जर व्यक्ती आहेत, व्यक्तींची नावं, त्या गोष्टी, तिथं चित्र पण पाहता येतात. व्हिज्युअल पद्धतीने जेवढं इंटरॅक्टिव्ह करता येईल ना त्या अभ्यासाला, त्या विषयाला, तेवढं चांगल्या पद्धतीने ते आपल्याला समजून घेता येतं. नुसतं आपलं पुस्तकं घेतोय, वाचतोय, सकाळी 7ला अभ्यासाला बसतोय, रात्री 12पर्यंत अभ्यास करतोय, तरी विमानं वरूनच उडतायत. मग काही उपयोग नाही. त्याला व्हिज्युअल ह्याच्यामध्ये कन्वर्ट करा. बघा कोण होते ते तात्या टोपे, कोण होतं हे, कुठून ही नदी वाहिली, कुठे हिमालय पर्वत, कशी आहे त्याची रचना समजून घ्या. कुठं भारताची सीमा कोणासोबत भिडली आहे, किती अंतर आहे समजून घ्या. नकाशाच्या माध्यमातून परफेक्ट लक्षात राहतं. ज्यावेळी लेक्चर सुरू होतात ना, तर मग तिथं खोदून डिटेलमध्ये सगळं, का असं तसं कसं, हे असं का झालं, ते तसं का झालं, इथं का झालं, तिथं का झालं, सगळं डिटेलमध्ये आणि नकाशावर सोबत. असं माझा कुठलाच टॉपिक जात नाही की जिथं नकाशा नाहीये. असलाच पाहिजे, परफेक्ट ते लक्षात राहिलंच पाहिजे. ओके, चला सगळ्यांचे आभार मानूया आणि इथंच थांबूया. भेटूया मग परत आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.